अखेर महाविकास आघाडीत मनसेची एंट्री झाली आहे। होय, महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेल्या या एका घडामोडीने सर्वांचंच लक्ष वेधलंय। सोलापूर महापालिकेच्या आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीला आता मनसेची साथ मिळाली आहे। काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस तसेच ठाकरेंची शिवसेना आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या एकजुटीला वंचित बहुजन आघाडी आणि समाजवादी पक्षाचा पाठिंबा लाभला असताना यात आता राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एंट्री झाली आहे। महत्त्वाचं म्हणजे ही युती सोलापूरमध्ये पहिल्यांदाच घडली असून स्थानिक काँग्रेस नेत्यांच्या संमतीने घेतलेला हा निर्णय आता महायुतीसमोर एक तगडं आव्हान उभं करणार आहे। याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाविकास आघाडीने अतिशय महत्त्वाचं असं पाऊल उचललंय। अखेर सोलापूरमध्ये मनसेची अधिकृत एंट्री झाली असून आता भाजप विरोधात महाविकास आघाडीची ताकद आणखीनच वाढणार असल्याचं स्पष्ट झालंय। माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, त्याचबरोबर शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि मनसे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक पार पडली आहे। पुढे झालेल्या या बैठकीनंतर चंद्रकांत खैरे यांनी पत्रकार परिषद घेत घोषणा केली की आगामी महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रितपणे आणि जोरदार लढणार आहे। त्यात मनसे सोबत आघाडीचं मैदान सजत असल्यामुळे स्थानिक स्तरावरील राजकीय गणित बदलण्याची शक्यता आता आणखीनच वाढली आहे। तसेच वंचित बहुजन आघाडीनेही स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीला उमेदवारी आणि प्रचारात पाठिंबा देण्याचे संकेत दिले असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले। आणि या उलट MIMला मात्र कुठेही स्थान नसणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट सांगितलंय। सोलापूरच्या गेल्या महापालिका निवडणुकीत MIMचे 9 नगरसेवक निवडून आले होते, पण आता त्यापैकी 6 नगरसेवक पक्ष सोडून गेल्याने MIMचे अस्तित्व जवळपास संपल्याचं चंद्रकांत खैरे यांनी सांगितलंय। प्रदेश पातळीवर देखील MIM शिल्लक राहिलेली नाहीये असं मतही त्यांनी यावेळी मांडलंय। दरम्यान एकेकाळी संघर्षाचं टोक असलेली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन नावं आता स्थानिक राजकारणाच्या पातळीवर समान हेतूसाठी एकत्र दिसतात। ही भावनिक जवळीक सध्या आघाडीतील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण करते। आणि एवढंच नाही तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सकारात्मक संवादाची भूमिका कायम ठेवत आघाडीतील पक्षांची बैठक परिणामकारक करण्यास हातभार लावला। महत्त्वाचं म्हणजे स्थानिक स्तरावरील उमेदवारी, सीट वितरण आणि प्रचाराच्या धोरणांबाबत पुढे बैठका होणार असल्याचे संकेत राजकीय जाणकारांनी वर्तवलेत। त्यामुळे भाजपचा विजय रथ अडवण्यासाठी ही एकत्रित लढाई निर्णायक ठरेल अशी अपेक्षा आता मविया नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे मनसे सोबत सोलापुरातील पॅटर्न राज्यभरातही होणार का अशी ही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।